मला कशाला मागवत होता मेसेजवर? काय गोप्रो? हा आहे मेसेज दाखव. तुझ्याकडे गोप्रो कुठे आहे? गोप्रो नाही का? म्हणजे आपला DJI आम्हाला वाटलं संध्याकाळी काम चालू केलं असेल. काल 3 वर्ष झाले आमच्यात काय एवढी वाहियात बार्गेनिंग काहीतरी 2 शब्द सांग. माझ्यावर स्टोरेजच नाही ब्लॉग बनवायला. उदयसाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. अरे मला पण करू खोलून टाका थोडसा. 1.5 लाखाचा फोन आहे. 1.5 लाखाचा. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आहे डे 2 तापळामध्ये आणि 7 वाजलेत. आता भाई नाईट करून आत्ता झोपलेला आहे. त्याला झोपू द्या. रात्रभर नको केलं आहे. त्याला उठवूया आपण. हो राजाजी आता चल. आता तर चलच. लय नाटक केलंस. उठ चल. 7 त्याला उठव नाही. तो आत्ता झोपलाय. उदय हा बघ तुला उठव करतोय. झालं आता काय टाकू मी ब्लॉग मध्ये. चला पटकन फ्रेश होऊया. आम्ही थोडं खाली आलोय वॉकला आणि एवढा प्लेझंट वेदर. मॉर्निंग्स लाईक दिस. मस्त पक्ष्यांचा आवाज येते. पाणी त्यांनी उकळायला ठेवलेलं आहे. हिटेड पूल आहे. मग आता आम्ही इथेच त्यांना सांगू आपण हिटेड पूल आहे. फुल त्यांनी गरम केलं आहे. आपल्याला यायला सांगितलं आहे. ते बघ बॉइलिंग हॉट वॉटर. चला थोडं वॉकला जाऊन येऊ. आम्ही एका बोटमध्ये ट्रायल घ्यायला आलो आहे. ॲक्च्युली आता हेच बोट घेऊन आम्हाला जायचं आहे तिकडे. कुठे जायचं दाखवतो. आम्ही लगेच रेडी होऊन येतो आणि ब्रेकफास्ट करून आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी. चलो. माइंड ब्लोईंग प्लेस. तू स्किन केअर केलंस का कधी आधी? काहीतरी तू जिंदगीत काय फेस वॉश आणि व्हॅसलीन क्या बोला तुम्ही? आणि व्हॅसलीन मॉइश्चरायझर. तर मी प्रोसेस सांगतो. फेस वॉश करतोस ना तर हा बघ सेटाफिलचा आहे ना. हा क्लेन्झर यूज कर. हाच आहे माझ्याकडे. हाच आहे. ऑइली स्किन आहे की जेंटल? ऑइली. हां मग हा यूज कर. एक चांगला एक्सफोलिएटर यूज कर ज्याच्याने तुझे पोर्स ओपन होतील अख्खे. ते झालं की त्याच्यानंतर टोनर. हा एकदम महत्त्वाचा गोष्ट आहे स्किन केअरमध्ये. मग त्याच्यावरती तुला लावायचं आहे सिरम. सिरम हाताने रब करायचा पूर्ण फेसला. अख्खा असा ॲब्झॉर्ब झाला पाहिजे स्किनमध्ये. आणि मग त्याच्यावरती तुला लावायचं. जर तू रात्री करत असशील तर मग नाईट क्रीम आणि सकाळी करत असशील तर मग तुला मॉइश्चरायझर. मग झाली तुझी स्किन केअर कम्प्लीट. आणि जर हे लावून तुला बाहेर जायचं असेल तर त्याच्यावरती लावायला लागेल तुला सनस्क्रीन. ती आहे आपल्या इथं. आता आपण करू स्किन केअर. अरे ते हेअर ऑइल आहे. अच्छा चल तुझी स्किन केअर करू आपण. तुझी कर ना. माझी तर करणारच आहे. फेस वॉश केलं आहे. आता आपण टोनर लावूया मस्त. आता हा एअर ड्राय होऊ दे. हे घे लाव तुझ्या. स्प्रे कर तोंडावरती. डोळे बंद कर. डोळे तर बंद कर. एवढूसा नाही रे. मी मारतो ते. डोळे बंद ठेव. बस आता हालू नको. फॅन का कमी? आमचा फॅन फास्ट कर. आमची स्किन ड्राय व्हायला पाहिजे जरा. स्किन म्हणजे टोनर सुकायला पाहिजे. टोनर नंतर तुला लावायचं आहे सिरम. ए धुतो मी. काय जळायला लागलंय.
हे असे गरीब लोक आहेत, त्यांना स्किन केअर कळत नाही. त्यांनी एवढा खर्च करून त्या तोंडावर थापलं काहीतरी. आता हे म्हणतं की मी डिलीट करतो ते. डिलीट नाही जमत नसेल ना बंद करते सगळं. हे असल्याच मित्रांमुळे हे बोलल्यावर कसं वाटलं खरं बोलल्यावर? तुला कसं वाटलं यांचं खरं काढल्यावर बाहेर? स्किन केअर इम्पॉर्टंट आहे. सध्या मी सिरम लावतो. हां घुस अख्खा कॅमेरा घेऊन घुस. गायज आता प्रतीकचं मेकओव्हर चालू आहे. अरे हलू नको ना. गेट रेडी फॉर अ राईड. हां बस चल रब करायचा सटासट. अरे दुसरा हात काढलं खिशातून. काढला खिच्यातला हात. परत कर. हां अरे डोकं काय म्हणते, हात आलो ना. क्यों नहीं हो रही स्किन केअर. ठीक आहे चला. माझा सिरम लावलाय. आता एक हायड्रेटिंग लोशन लावतो, एक सनस्क्रीन लावतो आणि आम्ही जातो नाश्ता करायला. धुवायचं का मग हे? धुवायचं नाही भाई. पैसा बरबाद. 500 MB जवळ झाला आपण. रेडी होऊन आलो खाली ब्रेकफास्ट करायला. आणि ब्रेकफास्ट करून आम्ही प्लॅन केले बोटिंगला जाऊया. आय थिंक ते बोट क्लब अजून ओपन नाही झाले. अमेझिंग प्रॉपर्टी मॅन. पटकन नाश्ता करू आणि निघू. हा तुझे काल सनग्लासेस घेऊन गेला, तुला विचारलेलं काही नाही मग त्याला बोल ना काहीतरी. सवय काय करणार. गोप्रो तू पण माझ्याकडे मागत होता एकदा मेसेजवर. मी काय म्हटलं गोप्रो तुला मागत होतं, माझ्याकडे गोप्रो आहे. आताच तर म्हटलं सकाळी चुतिया गोप्रो आहे तुझा. माझा आहे ना, पण तेरा आहे पण मेरा आहे. मग मला कशाला मागत होता मेसेजवर? काय गोप्रो? हा आहे मेसेज दाखव. तुझ्याकडे गोप्रो कुठे आहे? गोप्रो नाही काय म्हणजे आपला DJIचा हे रे ऍक्शन काय. लेट्स गो. पटापट ब्रेकफास्ट करूया. आमच्या टीमने केली आहे सुरुवात. उद्याच्या बाजूला बसतो. काहीतरी आमचं नेक्स्ट ट्रिपचं प्लॅनिंग करायचं आहे. आम्ही आलो आहे आता बोटिंग करायला. उदय बोलला माझे बार्गेनिंग स्किल्स खूप जास्त चांगले आहेत. सो लेट हिम काय बार्गेन करणारच बोलला ना. कुठे चाल हां ये. गेलं तरी 1002 गेले तरी 1003 गेले तरी 1005 गेले की 900 करून टाका. मॅच पेपर लगेच 900 करून टाका. चला हो. एक माणसाचं पण 900 होत नाही. हां 950 करा. चला नाही हो, 1200च्या खाली नाही होत. केलं तर होतंय की हो. प्लीज करून टाका. प्लीज नाही पावती बनते 5 जणांची. कसली? चला 1000 करून टाका. नाही त्याला. चेष्टा करतो. हां सकाळ सकाळ कशाला चेष्टा करतो? चेष्टा कुठली हो? कष्ट पावती नका बनवू. एवढी वाहियात बार्गेनिंग मी कोणाची बघितली. 900 करा 1000 करा काय बार्गेन कर. ठीक आहे चला. ठीक आहे चला आपण आता जाऊया. पैसे देऊन बोटिंग करूया पटकन. आपल्याकडे टाईम कमी आहे. इथे एक मलबेरीचं झाड दिसलं आहे मला. त्याच्यावरती बेरीज आहेत आय थिंक. मलबेरीज. मस्त आहेत मलबेरीज. खा ना. आता आम्ही चाललो आहे बोटमध्ये. हे बोट आहे जे आपल्याला घेऊन जात. सीट संपले. हे घे काय बोलते बघ. काय भाई मुन्नी कशी आहे तू? ही कोणाची जुनी गाडी आणली? 390 आहे. जुनी गाडी नाही तिची रेस लाव. तुझी 390 घेऊन समजेल तुला कशी रॉ मोठा पॉवर. माणूस आहेस तू. हां ठीक आहे ठीक आहे. श्रीमंत माणूस आहेस तू. आमची आता बोट निघाली आहे. आम्ही कुठे चाललो आहे ते तर समजेल. जास्त काय मोठी राईड नाही आहे ही आहे 30 मिनिट्सची बोट राईड आहे. होय भाई आमची गाडी चालू झाली. बाय बाय. सावली येते रे. हां आता कसं ब्राईट येते. कोयना बॅकवॉटर्स. ॲक्च्युली इकडे कायकिंग करायला यायला पाहिजे आपण ना. इथे मस्त फोटोज पण छान आले असते.
आता मला तो ब्रिज दिसायला लागलाय जिथे आपण चाललोय. आपण तिथून रिटर्न येणार आहे लगेच. तिथे थोडेसे फोटोज वगैरे काढू आणि मग रिटर्न. आम्ही आता चाललोय, समोर तुम्हाला दिसत असेल एक ब्रिज. पोचलोय आपण आता. हा तो केबल कनेक्टेड ब्रिज आहे आणि इकडे या साईडला आहे महाबळेश्वर आणि हा इथून कनेक्ट करेल रत्नागिरीला. म्हणजे हा रत्नागिरीमध्ये जाईल. सो दॅट डिस्टन्स कमी होईल. म्हणजे आपल्याला तुला जर गोव्याला जायचं असेल ना, डायरेक्ट वाईवरून आता या ब्रिजने डायरेक्ट रत्नागिरी थ्रू गोव्याला जाऊ. डोंट नीड टू गो फ्रॉम कोल्हापूर. तर हेच बघायला आलेलो. ही म्हणजे आमची एवढीच ही बोट राईड होती. ब्रिजपर्यंत आणतील आणि देन इथून राऊंड मारून आम्ही परत रिसॉर्टला जाणार. मिक्सर आहेत, मिक्सर आणलं तिथे. फुल जोरदार काम चालू आहे. हा बघ काका दिसत आहेत बघ. काहीतरी ब्रिज बद्दल सांगूया का नुसताच बघायला आलोय? शिवसागर ब्रिज आहे. कोणता? शिवसागर. गलत जवाब. मी सात. हां हां ओके. नाही आम्हाला चेकआउट करायचं आहे ना, तर आम्ही निघणार आहे लगेच. आम्हाला वाटलं संध्याकाळी काम चालू केलं असेल. काल 3 वर्ष झाले सांगतात का? 3 वर्षात काहीच नाही बनवलंय. गडकरी साहेब थोडं लक्ष द्या इथे काम करा. हा इंजिनियर दिसते मला. बाबा फोनवर कमी बोल, कामाकडे लक्ष दे. हा बघ दिसला बघ. काहीतरी 2 शब्द सांग. माझ्याकडे स्टोरेजच नाही ब्लॉग बनवायला काहीच. आणि मग माझ्याकडे सगळ्यात भारी फोन आहे. त्या गाडीचा सगळ्यात भारी कॅमेरा पण ते चालतच नाही तर नीट. काय करू काहीच, काय करू आता. कधीपासून मी गप बसलो आहे. फोटो काढतात. हा ब्रिज आहे, बघून घ्या. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा चालू झालेला असेल. या ब्रिजवरून जाऊ आपण गोव्याला. एक गोवा राईड करायची आहे आपण. याच ब्रिजवरून जाऊ. काका ब्रिज झाला की फोन करा, आम्ही येतो. झालं आमचा बोट राईड झाली आहे कंप्लीट. आता आम्ही पोचलो आहे रिसॉर्टला. हा जो समोर दिसतोय तो आहे आपला रिसॉर्ट. आणि त्याच रिसॉर्टमधून बाहेर निघताना एक जणांनी एवढी नाटकं केली. मला माझा कॅमेरा घ्यायचा आहे, शूट करायचं आहे. काय शूट केलं तरी कॅमेरामध्ये? काय काय सीन्सला काहीतरी शूट केलं बोलतोय. बघू त्याचा. ठीक आहे चलो. आता पटकन जातो आणि रेडी होतो. 2-3 रील शूट करायचे आहेत, मग चेकआउट करू आणि मग निघू. बाय बाय. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो. चालू आहे यांची प्रिपरेशन. नुसते व्लॉग शूटिंग चालू आहे सगळ्यांची. तर तुझ्या व्लॉगमध्ये गिफ्ट आणलंय. उदयसाठी एक गिफ्ट घेतलेलं आहे. माझ्यासारखा सेम जॅकेट रायनॉक्स एअर GT4. घालून दाखवतो लगेच कसं दिसतंय. आणि थांब अजून एक गोष्ट आहे. एअर GTलाच एअर GT ग्लव्ज. एन्जॉय युअर राईड. बी सेफ. आता नेक्स्ट राईड कुठे? थायलंड. परमिशन देईल का बाईक? दिल्ली बोलली ना. ठीक आहे, कायमची परमिशन. पटकन ही मेस क्लीन करूया आणि निघूया. ही मेस जी तू क्रिएट केलीस. मेस झाडू पोचा करू. करतोय प्रयत्न प्रतीक शूट करायचा काहीतरी, पण कर. माझ्यासारखं शूट डिलीट करू वाटलंस, पण कर. बस सबस्क्रायबर वाढवतात ना, वाढवू दे. झालं आपली पॅकिंग पूर्ण. आउटफिट चेक. आता आम्ही इथून मे बी मॅप्रोला जाऊ किंवा रस्त्यामध्ये आम्हाला एक चांगले फ्रेश क्रीमचे शॉप्स दिसलेले. तिथे आम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम खायची. तर मग बघू, भेटलं तर खाऊया, नाही तर डायरेक्ट मॅप्रोला जाऊया. लेट्स गो. चेकआउट फ्रॉम तापोळा.
झालं आमचं. आम्ही सगळं आमचं सामान आमचं आणलं आहे. हे इथले काका आहेत, ते आता आमचं एक मॅन्डेटरी चेकआउटवाला फोटो काढत आहेत. मग आम्ही चेकआउट करू आणि निघूया. त्यांचं ते हे पेमेंट केलं ना केलं पूर्ण पेमेंट ओके केलं. चलो. 2007 परत एकदा प्रॉपर्टीबद्दल सांगतो. जलसृष्टी यांचं नाव आहे. आमचा स्टे होता इकडे. हा तर दिवसभर झोपला येऊन इथे. आणि किती कॉस्ट किती होतं सांग. टोटल आमचे 8,000 एक्सपेन्स गेले. अनलिमिटेड फूड, अनलिमिटेड आईस्क्रीम. 8,000 10,000 10 कसं काय 2,000 ॲडव्हान्स केलेले. ठीक आहे 10,000 होतं टोटल एक्सपेन्स. बोटिंगला फॉर आमचे 5 गेले पीपल 1,000-1,200 रुपये गेले फॉर 5 पीपल. बोटिंगचा व्ह्यू पण एकदम खास होता. असं ब्रिज दिसले मला 3, फक्त कनेक्शन मधलं बाकी होतं. आणि कायाकिंग फ्री होती कायाकिंग फ्री होती एकदम. बाप जी तू केलीस नाही. चला आपल्या ती रील बनवूया आणि निघूया. हे थांब एक मॅन्डेटरी. हा कर चल शूट. माझा लाव. नाही 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 कर आता. काय झालं सांग मला. इश्यू काय. आयफोनच्या तर कोणी आयफोन घेऊ नका. हे त्याला कुलन टाका थोडसा. 1.5 लाखाचा फोन आहे. 1.5 लाखाचा. 10 मिनिटं बॅटरी टिकत नाही. 2 दिवस स्टोरेज टिकत नाही. 1 मिनिटं उन्हात ठेवला की टेम्परेचर टू हाय. एक संतापलेला आयफोन युजर. येतो अलिबागला. हे लोक चालले आता. चला हे दरवेळी आम्ही कुठून तरी तू तिकडं जा इकडं जाता असतं. एक राईड अशी करू की निघू पण एकच ठिकाणी आणि एंड पण एकच ठिकाणी. कधीच होऊ शकत नाही. होणार आहे. चलो बाय बाय. आयलंड ट्रिप इज अवेटिंग गाईज. आता आम्ही जातो आमच्या साईडला जाते. चल रे बाय. बाय बाय. चल. लक्षातच नव्हतं सॅटरडे. चिकन थाळी मागवली आहे त्याला आणि सॅटरडेमुळे व्हेज खातोय आम्ही. वा तिथे भिंतीवर काय लिहिलं वाच. याच बेसनची भाजी बनवून दिलेली आहे. ब्रेकफास्ट केलेला तिथेच जेवलोय पेट भरून. इनफॅक्ट जरा जास्तच जेवलोय. आता डायरेक्ट इथून घरी. महाडला एक स्टॉप आहे. आता भाऊ थांबला तिथं. तिथून जाऊ घरी. चलो. इथे एक आहे क्रोकोडाईल. बघ मगर आहे त्याच्या बाजूला कुत्रा उभा आहे बघ. काय नाही करत. पोचलो आता नागोठण्याला. 1 2 मुन्ना राहिला फक्त. आय थिंक तो मधून गेला असेल. ठीक आहे आपण आता एक कॉफी पिऊया आणि निघूया. कॉफी ब्रेक झाला आता आमचा आणि ट्रॅफिक वाढत जातं. 1 तास लागेल इथून घरी पोहोचायला. डायरेक्ट आता घरी जातो आणि कॅमेरा ऑन करेल. आता मी कॅमेरा बॅगमध्ये ठेवतो. यूट्यूब चॅनल मंदार म्हात्रे ब्लॉग. मंदार म्हात्रे तुला फॉलो करत झाला. हा मित्र कोण होता तिथं. ठीक आहे करूया. ते मित्र तिथं होतं ना त्याला बोललो की थांब पेज 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 नाही आहे ते. मला तुला आहे इंस्टाग्राम. हा मग त्याच्यावर ठीक आहे.
फोटो आहे माझा फोटो हा टिफन आपल्याला खिडकी देऊ तो आला मंदार म्हात्रे ब्लॉग मंदार म्हात्रे ब्लॉग कसं युट्यूब मध्ये का इंस्टावर यूट्यूबमध्ये ओके चालू आहे का? हां चालेल मोठा बनतोय नको चालेल चालू आहे कसं दिसतं अरे 360 कोणतं हां देखो अरे आम्हाला पण आज द्यायचं आपण पोस्ट कर मी थांबणार 7 यूट्यूबला ओके नाव काय तुझं सॉरी ओके मंदार म्हात्रे ब्लॉग ओके चलो बाय बाय तो दुसरा मित्र हां तो गेला आता पुढे आता मला त्याला कॅच करावं लागेल ओके नो नो चलो बाय बाय